करण्यासाठी मी पुन्हा इथे जन्माला येतो असं तुकोबाराच्या पहिल्या चरणात
उपजून या पुढते येऊ. पुन्हा मी त्या जन्माला येतो कशासाठी? ते प्रसाद ते चरित्र उच्चार करणं. पुन्हा कोणाला जन्म आहे का हो? तुकोबाराची प्रमाणित मला आता मागुता पाऊस, आता मागुता आई येतो ना घडे या नगरा. तुकाराम महाराजच म्हणतात. आणि इथे या सांगतात पुन्हा येतो. त्याचं काय कारण आहे? त्याचे प्रकरण आहेत. महाराज चिंतन करत असताना हात म्हणतात आता मागुता येईल येतो न घडी या नगरा. त्यांची शब्द आहेत. आणि तुकोबा इथं म्हणतात मी पुन्हा इथे जन्माला येतो. चिंतन करत असताना महात्म्यात आमच्यात फरक आहे महाराज. म्हणून केव्हाही सांगतो मला देवाला आणावं लागतं. महात्मे आपोआप येतात. तुम्ही आम्ही सगळे जीव आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार इथे जीव दुःख भोगण्यासाठी सुख भोगण्यासाठी आमचा जन्म आहे. महात्म्याचा जन्म आपण तो कशा केवळ जगाच्या उद्धारासाठी महात्म्याचा अवतार आहे. माझा देवाचा जो अवतार आहे फक्त धर्माचं वृक्ष, धर्माची स्थापना, दुष्ट संहार आणि भक्त प्रतिपादन करण्यासाठी देवाचा अवतार. म्हणून चिंतन करत असताना मला सांगता येते. पण महाराज म्हणतात मी पुन्हा इथे जन्माला येतो आणि येऊन मी हेच करतो असं सकारात्मक बोलतात महाराज. ज्यांची न्याय आहे महाराज. कारण ते कसं ते देवासंग येतात आणि देवासंग जातात आणि आम्ही संसारासंग येतो आणि संसारासंग जातो. बघा कारण जन्म घेणे लागे वासनेचे संगीत. महाराज म्हणते अरे आपल्याला प्राण जाताळा ये इच्छा राहते त्या इच्छेचा जन्म आपल्याला मिळणार आहे. आता बरं प्राण जाताना आमचं कुठं लक्ष का देवाकडे राहते का संसाराकडे राहते बघ. हा माझ्या नातेचं लगीन करायचं होतं कसं करू म्हणत मध्ये कुटुंब जातंय. मग तिथं जन्मते आणि दुसरं काय. महाराज म्हणते चिंतन करत असताना ही जी कशाची बाब आहे केवळ आपण ते देवासंगच येतात. देवा संगात येतो जातो हा मी देवाचे संगात येतो जातो आमचं काही लिहिलेलं नाही का? आमचं काही प्रमाण नाही का तिथं? म्हणून चिंतन करत असताना महात्मे म्हणतात ते त्या देवासंग येतात देवासंग जातात. आमचं एकच आहे आम्ही संसारासंग येतो आणि संसारासंग जातो. त्यांचं ते प्रमाणे आमचं हेच आहे. त्याला पण म्हणायचं आमचं म्हणायचं नाही त्यांचं म्हणायचं एवढंच फरक आहे. बस या न्यायाने महाराज सांगतात की मी पुन्हा इथे जन्माला येतो उपजवून यापुरती येऊ आणि काला खाऊ दैवा. दोन वस्तू एकत्रित आलं त्याचं नाव आहे काला. आता भाकरी भाजी कालवल्यानंतर काला होतं का नाही? दही आणि लाह्या
एकत्रित झाल्याच्या नंतर त्याचा नाव काय, म्हणजे दोन वस्तू एकत्रित येतात त्याला काला म्हणतात. आता बघू त्याचं चिंतन करत असताना शेवट वेळ मिळाला तर सांगून जाईल आपल्या दोन वस्तू कोणत्या आहेत आणि त्या दोन वस्तू एकत्र कसे येतात त्याचं चिंतन आपण करू. दादासाहेबांच्या कृपेने महाराज चिंतन करत असताना महात्मे सांगतात असा जो प्रसाद आहे आणि तो प्रसाद सेवन करण्यासाठी ते चरित्र उच्चार करण्यासाठी मी पुन्हा इथे जन्माला येतो आणि जन्माला येऊन मी काय करतो, घेईन मी जन्मयासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांची पूजन घाली लोटांगण महाद्वारी. काय करी जन्म घेणार हे निश्चित, पण येऊन मी तर काय करणार, संसार करतो म्हणून कुठे लिहिलीत का मला नाही. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, देवाचं चरण सेवा साधा. अरे हरिनामच कीर्तन संतांची पूजन घाली लोटांगण महाद्वारी हेच करणार आणि हेच करीत आलेले बघा महात्मे, हेच करीत आलो आम्ही मागे होता जन्मी, हेच करीत आलो आम्ही पिढवत्या या न्यायाने, हेच करीत आले तर हेच करणार. आणि आम्ही संसारच करीत आम्ही संसारच करणार, दुसऱ्या त्याच्यात काहीच्यात आमच्या तसा किती. आता काही तुम्ही जरी प्रयत्न केला या मानवी जन्माला मग येऊन त्यांच्याकडे आपण तो जाऊ शकतो, पण ते शक्यच नाही. म्हणून चिंतन करत असताना एक अशी बाब म्हणून मला सांगते, उपजवून या प्रती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे. असा जो प्रसाद वैकुंठात नाही स्वर्गात नाही आणि हा जे काही काल्याच जे कवळ आहे आणि कवळ या शब्दाचा अशा आणि एका शब्दात किती अर्थ करता येते मला, कारण केवळ जसा जसा त्याचा आपण तुम्हाला करत गेलो त्याचा आपण त्याचा उपयोग त्या शब्दाचा उपयोग करतो मला. असं जे वैकुंठाचे नाही ते आज इथं आहे गौंडगावला. चिंतन करत असताना मला सांगते वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे. करता हा तो कवळ, हा प्रसाद वैकुंठात नाही, हा प्रकार प्रसाद स्वर्गात नाही. आणि तो प्रसाद मी सेवन करतो आणि दुसऱ्याच्या मुखात घालतो.
असलेला हा प्रसाद, तो प्रसाद मी सेवन करू. काही लोक आपल्याला मिळाला की दुसऱ्याला देतात का? त्याचं नाव काय? राग देऊ नका. त्याचं नाव काय? आपट पोट म्हणतात त्यांची, देत नाही दादा. काही प्रपंचातले सगळेच खरेदी, आपण त्याचा विचार करत नाही. पण तुकोबाने म्हणतात, मी तो प्रसाद सेवन करणार आणि तो प्रसाद सगळ्याच्या मुखात देणार. केवळ आपण जसं अजात पक्षी, ज्या पक्षाला पंख फुटलेले नाही, अजात तिथून त्याला उडता येणार नाही, अशा अजात पक्षाला त्याची आई आणि पिलं, त्या पिलाला जसं आपण तो पराकष्टा करून जसं त्या अजात पक्षाला सांभाळतात, तसं तुकोबाने म्हणतात, मी त्या पंतमालात हा मिळालेला मला प्रसाद मी त्यांच्या मुखात एक संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. तर याच प्रत्येक भागातलं विश्लेषण करतात का मला तर समजत नाही. पण एक एक अक्षराचं चिंतन करत असताना आपलं कीर्तन इथं संपत आहे. चिंतन करत असताना हा जो प्रसाद आहे, हा प्रसाद प्रत्येकाच्या मुखात देणार, मीही खाणार आणि प्रत्येकाला जो आनंद मला मिळालेला आहे ते आनंद सर्वांना देणार. म्हणून सेवितो वारस वाटितो वाणी, ग्यारे होऊन कळांवरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोचे एकदान सूरदाता, हा जो वाटितो हा रस. अरे हा रस कसा आहे? अरे हा रसाचं वर्णन करतात आहे. भुसाचं रस, त्याचा रस तिकडे जात बसायचे नाही महाराज, आमरस उसाचा रस. पण हा रस जे काय आहे महाराज, हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा, भाग पावे इथे. अरे हा रसच एक आनंदाचा आहे महाराज. पण हा रस फक्त कबीराचे दोहरेक महाराज या रसाबद्दल बोलत जातात. फक्त कबीराने एवढं सुंदर वर्णन केलेले आहे, पण चिंतन करतो असा हा आनंद मी प्रत्येकाच्या आपण मुखात देणार. एकमेका देऊ मुखी सुखी घालू मरे. आणि तो प्रसाद ज्या जीवाला लाभल्याबरोबर दुःखाची निवृत्ती, प्रमानंदाच्या प्राप्तीचं जे साधन हा प्रसाद आहे महाराज. आणि हा प्रसाद याच जन्मात आहे, बाकीच्या जन्मात नाही दादा.
$83,99,999 जन्मात हा प्रसाद नाही, पण एक या जन्मात प्रसाद आहे. आणि हे जन्म जर गेले रे दादा, फिर मिलेंगे कवा की का नाही, फिर मिलेंगे कवा की काय. कोण जाणे कोणाकडे उपासना, कोण या वचना कसे पाळे. म्हणून बापू आणि वेळ दिला या काळ्या अवकाश, काळ्या कारण उरले शेष. बापू आता त्या काळाने आम्हाला अवकाश द्यायला, आपलं आयुष्य आहे. अरे 1 तास आयुष्य ज्या राजाला उरलेलं आहे, त्या राजाने 1 तासामध्ये ही भाग्यदशा प्राप्त करूया. मग आपला आणि काळ आहे दादा, पण आपलं तिकडे लक्ष नाहीये दादा. फक्त आम्हाला एकच चिंता, नेते उठवल्या खावयाची चिंता, का भाजी करावं. कुठल्या बरोबर बाय म्हणते बघा, रोज रोज खाऊन कटाळ, का भाजी करा म्हणते नाही. तसं आमचं सगळी कथा झाली आहे. म्हणून केवळ चिंतन करत असतात. असा हा प्रसाद सगळ्याच्या हा प्रसाद कसे आहे. तुका म्हणे वाळून बरवे नीट उत्तम, वैकुंठित व्हायचे नाही, कवळ काही काल्याचे विठ्ठल.
काला खाऊ दैवात वैकुंठित व्हायचे नाही तोळ काय कार्याचे अखिल बुद्धिमान नाही जो भगवान परमात्मा निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा मला भक्तांसाठी काय करतो काय नाही सांगता येणार नाही. धर्मस्थापनार्थ तो भगवान परमात्मा दशम स्कंदामध्ये ज्याची सुरुवात या कुटुंबाची चिंतन करत असताना ज्या पूर्वजन्मामध्ये त्या तपस्या केल्या देव सुदैव आणि देव नंदाने देवकी आनंदाने जे काही तपस्याचं फल म्हणून वरामे झालेला तो भगवान लेकराला घ्यावं पडायचं ते आणि भक्ताचं ऋण फेडण्यासाठी निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा अविनाश परमात्मा भगवान परमात्मा भक्ताचं ऋण फेडण्यासाठी सगुण साकार तुम्हाला भक्त देव ऋणी बोलते भक्ताचा ऋणी कोण देव आहे महाराज केवळ आपण तुम्हाला असा ऋण फेडण्यासाठी कारण हळूहळू फेडेली देईल तो भगवान परमात्मा भक्ताचं ऋण फेडण्यासाठी सगुण साकार होतो महाराज आणि वसुदेव देवाची इच्छा पूर्ती करणारा माझा भगवान मथुरेत कारागृहामध्ये श्रावण बद्ध अष्टमीच्या मध्यरात्रीला कोठेन दिसे पाहता घोडी घाली अवचित केवळ पण तो देवकी इच्छा पूर्ती करण्यासाठी माझा भगवान देवकीच्या पुढे थांबलेला कारण साठविला हृदय संपुष्टी बाहेर धाकोटे मूर्ती देवकीचा जो भाव आणि तो भाव स्वरूपातून तो भाव मूर्ती भगवान परमात्मा त्या देवकीच्या समोर 8 वर्षाची मुलगी थांबलेली आहे महाराज ज्या जेल मध्ये महाराज आता दोन्ही अवताराचा सुवर्णने महाराज आली या 15 दिवसात राम जयंती आहे महाराज म्हणूनच विशेष वर्णन करत असतात अष्टावतारातलं वर्णन करत असताना एका भक्तासाठी ज्यांनी 10 अवतार घेतले भक्ताकारणे घेतले आई 10 गर्भवास सुशिरे वनमाई
केवळ त्या 10 अवतारातलं विशेष वर्णन करत असताना राम आणि कृष्ण हे अवतार आहेत महाराज. पूर्ण आणि पूर्णोत्तम हे दोन काय अंश ही भगवंताचे अवतार आहेत. राम असताना परशुराम असताना राम अवतार हे सर्व आपण तुम्हाला चिंतन आहे. पण विशेष वर्णन करत असताना राम हे पूर्ण अवतार आहे आणि भगवान कृष्ण पूर्णोत्तम महाराज पूर्ण अवतार दोन अवताराचं प्रयोजन आहे महाराज, राम आणि कृष्ण महाराज. म्हणून मौलीने सुद्धा एका ठिकाणी म्हणते, रामकृष्णाने दुई सादिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपोले अपरा सोडवून संसार बंधन थोडावे. याने रामकृष्ण हे पूर्ण अवतार आहेत महाराज. आणि हे चरित्र जन्मोजन्मी प्रत्येक रोज जर आपण हे चरित्र ऐकलो तर अनंत जन्माचं पाप परिहार तुम्हाला एवढं पावर ज्यांच्या चरित्रामध्ये आहे. म्हणून महाराज देवकीच्या समोर थांबलेला जो भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती आहे, स्वयंभू आहे, चतुर्भुज आहे, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा रूपलीला. अरे ज्या भगवान परमात्म्याच्या तेजा पुढं सूर्य आणि चंद्र हे साम्य अवस्थेत आलेले महाराज. एवढा तेज पुंज असा तो भगवान, तेज पुंज आले विष्णू वर्णन आहे तिथं. असा तो भगवान परमात्मा देवकीच्या समोर थांबलेला आहे. थांबल्याबरोबर त्या देवकीनं डोळ्याला डोळे भरून पाहिजे. चतुर्भुज घनश्याम जी इच्छा होती ते पाहिली, पण जशी हिची इच्छा आहे तसं नव्हतं ते रूप. अवघड आहे याच्यात. त्यावेळेस एकदम आपण तो देवकी म्हणते, देवा माझं मागणं काय, तुझं देणं काय, हे नाही असं मला सोबत. मग काय झालं, लहान हो ज्याने ज्याने जैसे घ्यावे तैसे भावे कृपा. तेच हातात देवकीचं म्हणणं ऐकलं एकदम लहान झाला आणि त्या कारागृहात त्या जेल मध्ये अहो त्या भक्तासाठी काय करतो काही सांगता येत नाही बापू. अखिल ब्रह्मांड नायक जगाचा नाईक जगाचा पिता त्या जेल मध्ये अंतरायला नाही ना पांघरायला नाही दादा. आणि त्यावर खाली आपण तुम्हाला लहान बाळ झाला आणि आपले पाय आपण तुम्हाला त्या देवकीने ते दृश्य पाहिले त्या जेल मध्ये. त्यावेळी शिकम त्या देवकीला गहिरा येतो आणि माधवच्या 6 मुलाची आठवण त्या देवकीला येते बरं का. आणि एकदम आपण तुम्हाला आणि त्या बाळाला पाहिल्याबरोबर करुणास्वर आकर्षण शक्ती तशी आहे त्या देवाची. केवळ आपण तुम्हाला त्या देवकीनं त्या बाळाला पाहिल्याबरोबर एक आपण तुम्हाला वेद लागला आणि त्या वसुदेवाला उठवलं जो
आणि त्यावेळेस देव त्या वसुदेव उठले आणि त्या मुलाला पाहिल्याबरोबर एकदम जेवढा आनंद झाला त्या वसुदेवाला आणि एकदम उठल्याबरोबर त्या देवा त्या बाळाला आपलं मिठी मारली महाराज. त्यावेळेस देवकी काय म्हणते, सोडा सोडा मिठी आपला लपवा जगोरेची जगी कौलाची कोळेल माझ्या बाळाला मारेल. सोडा सोडा एकदम त्या बाळाला वसुदेवाने मिठी मारली. त्यावेळेस देवकी म्हणते, या प्रेमामध्ये गुंतू नका, कारण सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेती धनी कळसासी कंसासी कडी माझ्या बाळासी मारी निर्दयी दादा त्याला दया नाही. 6 लेकर माझ्या दादाने मारलेलं यालाही मारते, म्हणून याला आपण कुठेतरी ठेवण्याचा प्रयत्न करू असं देवकीने वसुदेवाला बोलत असताना एक अवस्था पण तुम्हाला निर्मिती झाली आणि त्यावेळेस असा पण तुम्हाला योग लागला आणि त्यावेळी सुद्धा देव म्हणतात, केवळ मला इथे ठेवू नका. एकदम आपण तुम्हाला स्मरण झालं. त्यावेळी शिकम नंदाच्या घराला मजने गोकुळीला माया उपजली तेथे मला तिथे ठेवा आणि माईला इकडे घेऊन या असं प्रेरणा झाल्याबरोबर एकदम बंधनात असलेला वसुदेव त्यावेळी शिकम आपण तो बुद्धी सुचणे कसं करायचं कसं घेऊन जायचं दरवाजे शिकवा आपण तुम्हाला बुद्धी स्मरण बुद्धी देवता आणि त्यावेळी शिकम आपण तो स्मरण झाल्याबरोबर चलीला कमलापती बाईचे बंधने करतील भगवान परमात्म्याला स्पर्श केल्याबरोबर सगळं बंध मुक्त मला आता बंधाची प्रकरण आहे जन्माव मरण ही बंदच आहे संसाराच एक बंदच आहे ऋणात बंदच आहे मला आता किती बंद आहे अनुचित बंद असे बंद आहेत मला प्रत्येक जीवाला तुम्हाला आम्हाला सगळी बंदी मला हे बंद सुटण्यासाठीच ही सगळं स्पर्शातलं चिंतन आहे महाराज पण ते कुठं समजते म्हणून जोपर्यंत तुम्हाला खरी भक्ती कळणार नाही तोपर्यंत आमच्यातला भेद जाणार नाही महाराज
हे सगळे आमच्या अज्ञानातले भक्तीचे लक्षण आहे आणि भेदातले हे लक्षण आहे. म्हणून आम्हाला परमार्थ का कृती कळत नाही, आमच्यातले पूर्ण जात नाहीत म्हणून ती कळत नाही मला. म्हणून अभेदा वाचून कळेल जिथपर्यंत या जीवाला अभेद अवस्था येणार नाही, सुखदुःख हे समान होणार नाही, तोपर्यंत आता सुख झाले की हसतात आणि दुःख झाले की रडतात. पण सुखदुःख समान ज्यावेळेस झालं त्याला दुःख बी येणार, त्याला रडू बी येणार, हसू बी येणार. मला अशी या जीवाची अवस्था आहे. मला चिंतन आहे केवळ आपण तो करत असताना महात्मे सांगतात ज्यावेळी शिंगम आपण तो स्पर्श झाल्याबरोबर सगळं बंधमुक्त होतं. आणि आम्हाला एकच बंध माहित आहे ना, कोणतं बंध? हा त्याच्यातलं बंद राहतं चड्डीचं बंद रे. आम्हाला एकच बंद माहित आहे, चड्डीचं बंद. चड्डी बी कुठं बंद नाही तेच निघाली ते बी नाही. म्हणून महाराज म्हणते चिंतन करत असताना महात्मे सांगतात अशा बंधमुक्ताचे लक्षण ज्याच्या स्पर्शेत ज्याच्या शरीराला स्पर्श केल्यावर सगळं बंधमुक्त कोणत्या अवस्था प्राप्त होईल असा त्या शरीराचं प्रभुत्व आहे महाराज. अशा अनेक तुम्हाला पौराणिक दृष्टांत सुद्धा आहेत. परमेश्वर जाताना न जाताना केवळ आपण तो मला चिंतन करत असताना ज्यावेळी शिंदम आपण तो स्पर्श केला दरवाजे हरिमाया, या हरिमायेचं देवाची माया देवाला कळणे, तुम्हा आम्हाला काय करणे विषय पामर जीवाला आम्हाला काय करणार आहे. मायेचा अंत लागत नाही जसं ब्रह्म देवाचा अंत लागत नाही तसं मायेचं सुद्धा अंत नाही. ही लागवी माया सगळ्यात आपण तो लक्ष्मणाला आणि तो भगवान परमात्म्याला वसुदेवानं मध्यरात्रीला मध्ये निघालेला आहे आणि गोकुळे ज्याचा प्रवेश झालेला आहे. आणि ज्या गोकुळात त्याचा प्रवेश झाल्याबरोबर त्या गावची अवस्था वर्णन करत असताना असा अविनाशी अविनाश आनंद अमूर्त मूर्ती वसुदेव हे जे काही आपण तो अविनाशी सुखदाता तो भगवान परमात्मा त्या गोकुळीला प्राप्त झाल्यावर त्या गोकुळाची अवस्था गोकुळीच्या सुखात अंतभार नाही देखा बाळ कृष्ण आनंद गुडिया तोरणी करते करते गाणे बाळ कृष्ण आनंद नदी प्रत्येक आनंदमय वातावरण चाललेले महाराज. नंदाचा आनंद ईश्वरीचा आनंद. ज्या नंदांची बहीण गोपिका ती बाहेर येते आणि बाहेर आल्याबरोबर ती तिला एक गोपिका करते. तुला का माहिती आहे का ईश्वरीला मुलगा
हे आनंद ईश्वरीला मिळालेला ही बहीण आपण चिंतन करत असताना काय झालं? नंदराजाची बहीण गोपिका बाहेर येते एका दोघांना एक तुला काही समजलं का काय ईश्वरीला मुलगा ती बाई त्या बाईला दोघांना सांगे गुळ दिला पुत्र झाला ईश्वरीला एक धावती एकी पुढे वाटिका ती सुंटवडी संघ साहित्या न्यायाप्रमाणे त्यावेळी सुवासिनीची गलबा झाली दासी जने लगाली त्या नंदराजाच्या राजवाड्यात अशी गर्दी ही महाराज आणि या गर्दीत असा भगवान परमात्मा अशा अनेक चरित्र चिंतन आहे बापू ठिकाणानंदमय वातावरण या गोकुळात चाललेलं आहे तो भगवान परमात्म्याला पाण्यात टाकलं भगवान हे नाव कृष्ण नाव हे ठेवलं आणि ज्यावेळी शिकम पाण्यात असताना तो भगवान परमात्मा चरित्र जसे चरित्र बुधनी राखीता हे सोंग सारे या हृदयामध्ये पुढे मुक्त करणे आहे देवकीची इच्छा सुदेवाची इच्छा यमुनेला दर्शन देऊन यमुनेचे समाधान करून ईश्वरीचं मुक्त होण्यासाठी भगवान परमात्मा गोकुळीला आला आणि जी गोप गोपिकाची इच्छा पूर्ती करणारा माझा भगवान कृष्ण त्या गोकुळीत चरित्र करायला लागलेले बाप पाळण्यात असताना बाबळभटाची फजिती करतात असं मी बसत नाही विष पाजून मारणारी पुतना राक्षसी तिला ती समजा अशा अनेक चरित्र तुम्हाला सांगता येईल पाळण्यात असताना हे चरित्र केलेलं आहे एक दिवशी भगवान परमात्मा पाळण्यात रडत असलेल्या भगवान परमात्म्याला ईश्वरीने घेतलं कडेवर घेतलं मागास आणि दूध पाजवलं त्या कृष्णाला आणि खाली जमीन आणि तो भगवान परमात्मा कारण भगवान परमात्मा घेतलेलं सोंग त्याला सपारणी करावं लागते म्हणून त्याला काही करता आलं का नाही ब्रह्मांडाचा नायक माझा भगवान कृष्ण आधार म्हणून भीतीला धरायचं म्हणून त्याला काय करता येत नाही नाट्य कौशल्य का नाही बापू एकदम आपण तो म्हणा भीतीला टेका धरायला सुरुवात केला टेका धरत धरत असं थांबायला सुरुवात केला थांबत थांबत पडतंय आता आपली लेकरू लहान पडत उठायला जाते पडतंय का नाही तसं ते भगवान परमात्मा तिथे करायला लागला करत 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 रांगायला सुरुवात केली आणि रांगत असताना याची विशेष लक्षण आहे तळवी राहते की डाव्या पुढे आली रंगणी रंगना उभ्या देखील असे गवळण बसवंती मी सांगितली आलिया कृष्णाची या मागे येणे नेऊ श्रीरंगी माझी वृक्षे रांगोला गडांगणी माथा जावळाची वेणी रांग तरंगणी आऊन भरते गवळणी
प्रवचनाला जायचं तिथं प्रवचन करून पुन्हा संध्याकाळी पंढरपूर प्रेम आहे. मी काही कीर्तनकार महाराज नाही, काय नाही, फक्त तुमच्या पायावर घेऊन घेणार माणूस केवळ चिंतन करता. तुमच्या प्रेमाच्या आधी नाही मी इकडे येतो. माझी तेलुगू भाषा असताना पण मराठी बोलायचा जन्म याच जिल्ह्यात, पण परिसर झाले सगळे तेलुगकर असल्यामुळं मराठी बोलतो, पण तेलुगू पण लक्ष दिला ते शब्द इकडे येण्यामुळे एक वेळ अशा प्रकारचं रंग तरंगी चोरी तलोनी दाबून गवळी तळची बांधते संगती गारानी ईश्वरी त्यावेळेस ते आपण तुम्हाला असं खोड्या करायला लागला. तो रंगत असताना एवढी खोड्या बघतो त्याच्या खोड्या सांगणार आमचे मोड्या होत, त्याच्या खोड्या सांगणं आमच्या होत नाही बघ. असं खोड्या नका करू माझे बाबा बाबा रे खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे हरिला करी बैठकीला मादेवरी यशोदे हरिला करी बैठकीला काय त्यांच्या पुढे सांगावं बघतो. ब्रह्मादिकाला ज्याचा कोळ कळालेला नाही तुम्हा आम्हाला काय करणार आहे दादा. आम्ही सगळे पामर विषयी जिंकलो. केवळ अशा प्रकारचा खोड्या करायला लागला. त्यावेळी शेषवदेन काही दिवशी माती खातात माती खातात आपल्याला इकडून खाते माती, ते माती खातात माती आणि माती खातात आपण. त्यावेळी शेषवदेन जवळ जाते आणि ती ईश्वरीने खाली कृष्ण माती खाली पाहिजे आणि म्हणतात कृष्णा काय खातोस का नाही आहे काय नाही पुन्हा गुड गुड गुड. त्यावेळी आपली आई त्या लेकराला माती खाल्यावर उघड म्हणते ना तसं यशोदा त्या भगवान कृष्णाला उघड तो उघड आपण तो मुख आपण तो उघडल्याबरोबर भुवनाच्या भोवती उघडल्याबरोबर विश्वदर्शन 14 लोकांची यादी मलाच कळत मला किती लोकांचे होते का ते माणसं नाही किती लोकांचं आपण कुठे पुण्यात येतात आहे मृत्यू लोकांचा स्वर्ग
आणि आपल्या तीनच माहिती, स्वर्ग, मृत्यू आणि 14 लोक कुठे आहेत? 14 लोक काय का मी सांगू मला येणार तर अशा अनेक तुम्हाला प्रमाण सांगता येते बापू. 14 भुवनाचा राजा माझा भगवान कृष्ण आहे मला. आता 14 भुवन पण जनलोक, तपोलोक, सिद्धलोक, भोगलोक, जपंतोभाग असे 14 लोक आहेत. आणि ते कुठे आहे? आपल्याच लोक. तुम्ही या पाठीचे बनका बघता किती आहेत? तुम्ही कवा तर आता पाठीचे मनका कवा पुढे पडतात? गेल्यावरच की तुम्ही मग आता गेल्यावर मोजता का आता असताना मोजता? गेले त्याचे मोजा. जाऊ देतात महाराज म्हणते चिंतन करत असताना ही जी काही अशी अवस्था आहे, या सगळ्या विश्वाचं दर्शन तोंड उघडल्याबरोबर ईश्वरीनं काठी घेतली, तोंड उघड आणि ज्यावेळेस कान पकडलेला आहे आणि आपण बसात काठी घेतलेली आहे, तोंड उघड, माती का खाल्ली तू? त्यावेळेस शिकमकून तोंड उघडलेला माझा भगवान परमात्मा, त्यावेळेस ते सर्व विश्वदर्शन. कारण विश्वाचा जनिता ईश्वरेशी म्हणे मागा, असा विश्वाचा जनिता तो भगवान परमात्मा महाराज. आई त्या आपण तो त्या देवाच्या मुखात त्या ईश्वरीनं विश्वाचं दर्शन दिलं. आणि ज्यावेळेस यशोदा, भगवान कृष्ण, गोकुळ सर्व त्या मुखात आपण तुम्हाला त्या ईश्वरीला दर्शन झालेलं. हे चरित्र आपण तुम्हाला रांगत असताना केले. म्हणून हे जसे चरित्र केले रांगता गुणे सुंग सारली पुढे बहुत करणे अशा अनेक चरित्र आहेत. म्हणून 5 वर्षाचा झाला आणि सगळ्या गोपाळाला आपण एक मुनेत तयार केला आणि सगळ्याला विचारलो की आता आपल्याला चोरी करायला जायचंय. आता चोरीची प्रकरण आहे. आपणाला इथं कोणती चोरी आहे? दही, दूध, तूप, लोणी हे सगळं आपण तुम्हाला खायचंय आपल्याला. म्हणून आता ज्या घरात कोणी नाही त्या घराचा विचार करणारे भगवान ती एक त्या गोपिकेच्या घरी ती एकटीच होती आणि ती पाणी आणण्यासाठी यमुनेला चालली. त्या घराला कुलूप लागले लावली आणि आपण तुम्हाला ती गोपिका यमुनेला पाणी आणण्यासाठी कशी चाललेली? घागर घेऊन निघाले पाणी केवळ आपण तुम्हाला ती गौरंग गोपिका पाणी आणण्यासाठी घागर घेऊन
कोणत्या खोलाने चाललेली आहे आणि ती गोपिका आपल्यात कुठं आहे त्याचे सुद्धा विचार येतात. जोपर्यंत भूसांप्रदायिक भक्तियोग आणि ज्यावेळी शिकमापतो महाराज जोपर्यंत आपल्याला आपल्या देहाचा विचार होत नाही. म्हणूनच मी केव्हाही सांगतो पिंडी ती ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. या ब्रह्मांडात आहे ते या शरीरात आहे, या शरीरात आहे ते या ब्रह्मांडात आहे महाराज. जोपर्यंत कुठेतरी आपण शरणागती गेल्याशिवाय याचा ज्ञान या जीवाला होत नाही महाराज. त्याचं वारं कोणतं त्या पायात असलेल्या त्या चैनीचं त्या असलेल्या घुंगराचा आवाज कोणता पुष्कळ तिथं वर्णन आहे. चिंतन करत असताना महाराज सांगतात अशा खोला ती पाण्याला गेली आणि पाण्याला जो ती येण्यासाठी तिला उशीर झाला ते समय जाणून तो भगवान परमात्मा तिच्या घरी आपण तो गेला लावली दिली पंधरा दही दूध सगळं काही खाल्लं महाराज. एक वेळ खाल्ला आणि आपण तो तिथून निघाला ती आल्याबरोबर आणि ते सगळे निघून गेले आणि ती फुल काढते आणि घरात जाऊन पाहते पाहिल्याबरोबर पाहते ते पारती दुधाने म्हणती नंदाची विचार करते मात्र कुत्र खायला तर काही शिल्लक राहते पण पूर्णच काय साफ केलेला आहे. तिला असा अंदाज लागला की आज जी खरी चोरी केली आहे कोणत्या आनंदाच्या पोराने तिला असं केवळ आपण ईश्वरीकडे येते. ईश्वरीला सांगते काय सांगू तुझं पोरगा दही दूध काहीच ठेवले नाही अशा अनेक ईश्वरीकडे आपण प्रत्येक अवस्थेत तो भगवान परमात्मा चरित्र करायला लागलेला त्या चरित्रात ज्यावेळेस ज्यावेळेस कृष्ण माझे मन कृष्ण माझे कृष्ण माझे कृष्ण माझे बहीण बंधू चुकता कृष्ण माझे कारण म्हणून केव्हाही म्हणतो महाराष्ट्राचा विषय देव आहे विषय तुमचा आवडे जनधन माता पिता गोपी म्हणून जोपर्यंत आपल्याला गोपी प्रेम राहणार नाही अशा भगवान परमात्म्याचं सुद्धा आपल्याला आपल्याला इलाज आहे शंका आहे भय आहे म्हणूनच बापू जरा या सुखाला याचा आनंद जर भोगायचा असेल तर हे सगळं परिचय केलं पाहिजे. म्हणून एका ठिकाणी लाज भय शंका दुराविला मान या पडते लाज भय शंका जोपर्यंत आपल्यात ही जात नाही तोपर्यंत हे खरं प्रसाद आणि खरं सुख आपल्या या जीवाला मिळत नाही बापू. म्हणून चिंतन करत असताना त्या गोपिका सगळी काही परिचय झालं मला एक भगवान परमात्म्या विना
आता माझा दाता कोणी नाही, हा देही प्रत्येक जीवाला. हे सगळं आमचं कसं आहे हो? ते माझे, हे माझे, हे माझे, हे कुटुंबचे, कुटुंबचे दादा, हे सगळे माझे. कळला नाही की दादा? कळला नाही? सोडला ना. मग जाऊ दे. महाराज म्हणते चिंतन करत असताना ज्यावेळी एकदम आपण त्यांचा एक गोपी गोकुळवाशी जीवाचा एकच देव झालेला आहे भगवान कृष्ण महाराज. आणि त्या भगवान कृष्णाला रथ झालेल्या ज्या गोपिका पुष्कळशी गोपिका नाही बापू, नाथाला राहायची कवळ नाही, नामदेव राहायचे आहे, तुकोबा राहायचे आहे. पण विशेष वर्णन नाथरायाच्या आणि आपण जो महाराज नामदेवराच्या ज्या प्रेम भाष्य ज्या गवळण्या आहेत महाराज, ज्या गवळण्यात एवढा आनंद आहे, ज्या गवळण्यानं आपण त्या केवळ त्याचा त्या गवळण्याचा या स्फुरण म्हणल्याच्या नंतर अरे कोकिळा ज्या वेळेस एकदम गातो सगळ्या पंत महाराज पशी पक्षाला जसा आनंद होतो तसं या गोपिकेचं जे काही चिंतन आहे बापू, या आनंदाला पारावार नाही दादा. आणि अशा या प्रेमामध्ये गलेल्या उदासीन पावल्या पैकी अशा उदास या आणि एकच कृष्ण माझी माझा, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू तुळजा, कृष्ण माझे, कृष्ण माझे, हेच इकडे सगळं कृष्ण सोयरा. शेवट करायचं तुका म्हणे माझा, तुका म्हणे माझा, तुका म्हणे माझा कृष्ण विठा. तुका म्हणे माझा, तुका म्हणे माझा श्री कृष्ण विठावा. तुका म्हणे माझा कृष्ण श्रीकृष्ण विसावा. आणि आमचा विसावा कुठे आहे? घरात. आमचा विसावा कुठे आहे? घरात आहे. एसीच्या बाहेर. घरात आहे. एसीच्या मध्ये नाही. महाराजाचं असं म्हणणं आहे, ज्यावेळी ज्या गोपिका महाराज ज्यावेळी एवढं प्रेम त्या भगवान परमात्म्यावर कृष्ण मार तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा आणि वाटेने करावा प्रत जीवाचा. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरील पहिलं पारू कृष्ण माझा. हा ज्यांचा ध्येय त्या गोपिकेचा महाराज एकदम जोपर्यंत हे ध्येय या जीवाला आपणाला गुरु एक काय म्हणते आणि देव एक काय म्हणते. तुकाराम साहेब गुरु वेगळेच मानते आणि देव वेगळेच म्हणते. नाही, गुरु आणि देव एक हा भाव ज्या जीवाला त्याचा उद्धार आहे. मला चिंतन आहे बापू. म्हणून चिंतन करत असताना ज्यांनी त्या गुरुला मनुष्य स्वरूपात पाहतात ते शिष्य नाही, ते गुरु नाही. मला चिंतन आहे बापू. विश्वासाच्या बोलता येते. म्हणून चिंतन करत असताना महात्मे म्हणतात ही जी काही अशी अवस्था ज्यावेळेस त्या गोपिका सगळ्या पण कृष्णमय जीवन एक क्षण तो कृष्ण नाही दिसला तर प्राण व्याकुळ होतो महाराज. केवळ अशा प्रकारचं चित्त आहे महाराज. राधा राधा
केवळ आपण तो आता राधेचं चरित्र आहे म्हणून मी सांगितलं दुसरं नाही. चिंतन करत असताना राधा ही किती वर्ष तपस्या करून या भगवान परमात्म्याशी व्यक्त झालेली आहे. एक अनेक अशा चिंतन आहे बापू. आणि त्यावेळेस एकदम आपण तुम्हाला एवढी पराकाष्ठा झालेली. या राधेचं पूर्वजन्म म्हणजे इंद्राची पत्नी, तिचं नाव आहे शची. केवळ आपण तो इंद्राची पत्नी आहे, तिचं नाव आहे शची. इंद्र आणि शची एक दिवशी क्षीरसागराच्या ठिकाणी तिथे गेलेले दोघं. आणि त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला बाळलेली जी शची, ती भगवान परमात्म्याला क्षीरसागर श्रीमन नारायण भगवान परमात्मा तिला आपली इच्छा व्यक्त करते. देवा, माझी इच्छा अशी रे, तुझ्या मांडीवर बसावं. म्हणून ते इंद्राची पत्नी शची मांडीवर बसायला पाहिजे अगदी नाही बापू. चारा चुऱ्या पुण्याने हे सगळं काही होत नाही बापू. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात, त्यावेळेस भगवान परमात्म्याने तिला सांगितलं, हिमालयाच्या पायथ्याशी जा, 60,000 वर्ष तप कर आणि गोकुळात जन्माला ये. त्यावेळेसच एकदा नाही गोकुळेला आली आणि गोकुळेतून पुन्हा भगवान कृष्ण कंस वधार्थ आपण तो आकुरूर येऊन गोकुळातून आपण तुम्हाला कृष्णाला मथुरेकडे घेऊन जात असताना ती पुन्हा तिथे अदृश्य झालेली आहे. आणि पुन्हा ती तपश्चर्या करून द्वारकेत ती आलेली आहे मला राधा. आणि ती राधा तपश्या करून आणि ज्यावेळेस कृष्णाच्या मांडीवर बसायला अधिकार प्राप्त झाला महाराज. ज्ञानबा तुकारामांचं दादा, भक्ती ती नव्हे 16वरची पोळी. उभे ज्ञानबा तुकाराम करू नका रे बा, कडून ज्ञानबा तुकाराम एका पाया पडून तुमच्या पाया शब्द जर तुम्हाला आलेल्या माणसाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर या न्यायाने जर आम्ही भक्ती केली तर जन्माचा उद्धार आहे दादा. एक चिंतन करत असताना महात्मे सांगतात, ज्यावेळेस ही राधा एवढं कृष्णमय जीवन तिचं आणि त्यावेळेस घरात राहते पण मन तिथं असते. केवळ आपण तुम्हाला एक दिवशी भगवान राधा सगळं चालली रोड न जाताना राधेला पाहायला तो भगवान कृष्ण, कारण ते तादात्म्य भक्तीचे पूर्णात्म तादात्म्य राहतात. आणि ज्यावेळेस राधाला पाहिल्याबरोबर एकदम विसरला देव काम करायचं. आणि एकदम आपण तो राधाचा पाहिल्याबरोबर गाय पिळाचं काम राहतात भगवान कृष्णाचं. यशोदा भांडी घेऊन त्याच्या मागे जायची. आणि त्यावेळेस एकदम राधेला पाहिल्याबरोबर विसरला, गायला पिळायचं, पहिल्याला पिळायला बसला. ती यशोदा म्हणते, काय रे कृष्णा, काय झालं, काय झालं, काय सांग. म्हणलं काय गायला पिळतो म्हणजे. अरे गाय नाही, बैल आहे. देवाचा नवस चुकले बहुते. यशोदा म्हणते, कृष्णा बैल आहे गाय नाही. आई तुला काही कळते की नाही म्हटलं. बघ एका 4 थानाचं एकच थान झाले म्हणलं. अन्यथा त्याला काय करता आलं नाही, काय नाही गेले एका सिद्धीचा विठ्ठले. काय त्याला करणार नाही सांगा. एवढं चरित्र आपण तुम्हाला देव राधेला पाहिल्याबरोबर आणि गायला पिळायचं, बैलाला पिळायला लागला असे. कारण देव भक्ताचा संबंध असा असतो महाराज. जे आपण तुम्हाला चिंतन करत असताना
अशी पुष्कळशी मला सांगता येते. पण तो भगवान राधा त्यावेळेस कृष्ण परमात्म्याला प्रेमामध्ये डुबलेली आहे. आणि ज्यावेळेस ती ताक करायला जाते, ताकाच्या देण्यात दही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही मला. आणि ती दही आहे म्हणूनच ताक करायला हलवते ते रवी. रवी हलत असताना खाली गाडग्याला ते रवी लागत असताना फटफट असा आवाज आल्याबरोबर राधाची सासू जाते. राधे काय झालं तुला सांग. अरे त्याच्यात काही हाय का नाही त्याला बघ म्हटलं. त्यावेळेस एकदम राधे त्या आपण तुम्हाला सासूला म्हणते, सासूबाई तुम्ही मला किती जरी सांगितलं काय, या तिकुळ माझे दिल्या कोणी श्रीरंगा वाचून किती ओ शिकवाल मज वेळ वेळा मी तव गोळा रागीला अष्टभोग भोगणे माते नाहीचा मी तो गोळा रागीला. तुम्ही मला किती हमेशा तुम्ही मला किती सांगा, हे कृष्णाशिवाय माझा विषय दुसरा नाही. असे अनेक प्रमाण तुम्हाला सांगते चरित्र. त्या गोकुळा 7 आपण तो 5 वर्षाचा असताना मी जसे चरित्र केली नारायणी रंगता गुदनी राखिता हे सोंग साधिले या रूप्यानंते पुढे बहुत करणे आहे. ज्ञानेश्वर मावली राजराज मावलेश्वर महाराज ज्ञानेश्वर मावली राजराज मावलेश्वर से नाही कवळ काही काल्याचे असे सांगतो नाही कशी. अरे आपल्या घरी काय 9 लाख गायचं दूध आहे, दही आहे, तूप आहे, लोणी आहे, एवढं सगळं घरी असताना तू बाहेर का जातो असं त्या यशोदेनं सांगत असताना त्यावेळी शब्द आपण तो कृष्णा तुला सांगतो आता कृष्णा तुला मी दाखीचा करते
घरी कोणाच्या जाऊ नको, कोणाच्या घरी जाऊ नको बापू. लोक खराब झाली बरं का, कोणाच्या घरी जाऊ नको बरं. आता बी कोणी कोणाच्या घरी जाऊ नका, तुमच्या पायावर नको कोणतं. अनुभव तुझा 10 वर्षाच्या काळात नाही शिकत राहिलं नाही, म्हणून आपला पण विचार करून जावं असं मला कष्टात तुला मी ताकीद करते. घरी कोणाच्या जाऊ नका, घर कोणाचं घर बघू आता. कधी पुढच्या वर्षी वाचून जायला तर हेच सांगतो. पुढच्या वर्षी चिंतन करत असताना मी सांगतात झालेली शिवास गुरुचरणी समर्पित करून असा तो भगवान परमात्मा गाई राखण्यासाठी लागतो, गाई लागतो. वृंदावनेतलं चरित्र सांगत असताना इंद्राचा व्यवहार गोवर्धनच्या कार्यामधलं धर्माभिमान वृंदावनेतलं चरित्र आणि ज्या वृंदावनेची काही रासक्रीडा एक गोपिका एक कृष्ण एक दिवसाची रात्र 6 महिने आपण तिथं व्यंकटा नव्हतं तिथं तिथं वाजवणार कोण होते त्या रासक्रीडेत भगवान शंकर महाराज. तुम्ही आता जन्म लावले काहीतरी तिथं असतील तेव्हा तिथं तुला पकवून वाजवायला मिळाले. गेला हे पुण्य लागतंय, हे सगळं करायला पुण्य लागतं दादा. पुण्या वाचून कोणतंच करत नाही राजा. म्हणून चिंतन करत असताना भगवान शंकर भगवान महादेव आपण तो तिथं त्या रासक्रीडेत वाजवणारा भगवान आपण तो कृष्ण आपण तो भगवान महादेव आणि चिपड्या बाजीना माझा गणपती महाराज रासक्रीडेत आणि तेही रासक्रीडेत कृष्ण आणि गोपिका आणि हेही सुद्धा कृष्णमय जीवन महादेवाचं आणि या गणपतीचं. म्हणून तिथं हे पकवाज वाजवायला अधिकार मिळाले. तुला आहे का अधिकार तसं? म्हणून बापू अधिकार लागते. कुठं काय करायचं ते ज्ञानभक्त तालुक्यात जाऊ नका, कुठं प्रचिती घेऊ नका. आणि ज्या त्या आनंदात त्या प्रेम रसामध्ये ज्या गोपिकेचे ज्या भगवान परमात्म्याचे पाय स्पर्शात पाद स्पर्शाने वृंदावन भूमी ही पवित्र झालेली आहे महाराज. आज सुद्धा आपण त्या वृंदावनीला गेल्याच्या नंतर एक 7 दिवस तिथं आपण राधे 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 सगळा दोष पर्याप्त तुम्हाला सोडलं त्या वृंदावनीचं महत्व आहे. आता आपण जातो वृंदावनीला जातो तिथे लय दिवाळी आपण आधी जातात म्हणून बापू 7 दिवस आपण तो महाराज जी देश अवस्था आहे आणि वाजवलं त्या घरात खेळ मांडला. खेळ खेळत असताना सगळ्यांना भूक लागली गोपाळाला. आता मी किती जरी कीर्तन चांगलं सांगितलं तुम्हाला कळते का? वरे म्हणणार म्हणत नसते त्याला काही वेळ काही कळते का नाही म्हणतात. काय का म्हणण्यात आम्हाला काय दिलेला जे शब्द आहे. म्हणून ज्यावेळेस सगळ्याला भूक लागली कारण पोटी भूक खंडीवाद काय करायची एकदा भूक लागली की देवपूजा सुद्धा समाधान होत नाही माझा. म्हणून मी केव्हा म्हणतो भूक लागली की जेवत जावं आणि पूजा करत जावं. काही म्हणत काय दोष लागले तर मी तुमच्याकडून देतो. गडबडीने करणार काय हैदराबादचा मला जेवायला बसली जेवायला बोलली जेवायला बोलल्याच्या नंतर असंच चालायचं कीर्तन करून झालं. गोपिका सर्व त्या वृंदावनात आलेले आणि तो भगवान जसा त्याचा आपण बालिका लहान मोठे मोठे हे सर्व आपण तुम्हाला आणि मध्य भागाला भगवान कृष्ण आणि हा प्रसाद द्यायला लागला. म्हणून पानुदास दिला प्रसाद देतो पुंडरीनाथ. हा प्रसाद
पंढरी क्षेत्रात, आळंदी क्षेत्रात, देवी क्षेत्रात आणि अशा नामसप्ताहामध्ये चरित्र उच्चार करून हा प्रसाद वैकुंठात नाही, हा स्वर्गात नाही. आज जे गवनगावात जे आनंद आहे ते वैकुंठात नाही. एवढा आनंद या चरित्रात या जीवाला बघण्याचा समय अवकाश या संत महात्म्यांनी मिळाला आणि त्या देवाने आपला एवढा एक वेळ आपण तुम्हाला वेळ दिली, काळ दिली, म्हणून आपण तुझा ही सेवा म्हणजे सगळ्याला काला प्रसाद येते. महाप्रसादाशे महाप्रसाद सेवन करा आणि आपल्या आपण तो एकच महत्वाचा सकाळच्या पाया माझी बिंदू आपण चिते शुद्ध करा. या जीवाचं ते करावे देवाची करून यावने आपल्या घरीच काम मंदिरात नाही, आपल्या कुटुंबात तू भजन रामकृष्ण नामाचा 15 मिनिटं 20 मिनिटं तुम्हाला जेवढं अर्धा तास 1 तास तरी रामकृष्ण नामाचा कर्ज आपल्या घरी जरी या नामाचा जे आपण कुटुंबवासी आपले लेकर बाळगून जरी 1 तास 15 मिनिटं जरी तुम्ही जरी रामकृष्णाचा आपल्या घरी जप केला तर जडजीवा धारण हरी एक हरिनाम सार जीवाया नामाची उपमा त्या देवाची कोण मारी ज्ञानदेव सांगे झाला पूर्वजा वैकुंठ. अरे आपण तर उदार होता नवल नाही, आपले पूर्वज सुद्धा आपल्या घरात जर आपण तो रामकृष्णांना आठवतो जप नेम जर ठेवलो तर आपल्या कुळाचा उद्धार नाही. का म्हणे पूर्वी गावे गावे गीत विठोबाचे म्हणून एवढे एक ऐका आणि प्रत्येक स्त्री असो पुरुष असो कोणी असो एक 15 मिनिटं लई नाही तुम्हाला 15 मिनिटं टाळणार पाहिजे लई टाळणार तर 15 मिनिटं रामकृष्णाचा जप करा आणि आपल्या या घराचा दोष तुमच्या अनंत जन्माचं पाप परिवार होण्याचं या कलियुगाचं साधनच रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा मंत्र हा तपावा सर्व करा याचा जप करून आपल्या जन्माचा उद्धार करा. हेच महात्म्याची शिकवण आहे. झाली सेवा म्हणून तुका म्हणी वाळू बरवे नीत उत्तम वैकुंठी द्वायसे नाही कवळ काही काजाचे तुका
या ठिकाणी गुरुवर्य कर्ण महाराज यांचं या ठिकाणी काल्यांचं कीर्तन संपन्न झालेलं आहे. आदरणीय गुरुवर्य कर्ण महाराज ज्या ठिकाणी गुरु म्हणलं तर संत कबीरदासाने एक दोह्यामध्ये सांगितलेले आहे, पाणी पिना छान के गुरु करना पहचान के. पाण्याच्या बिना खाली घ्या, पाण्याच्या बिना. Thank you.
ये